हे गाईज, गुड मॉर्निंग. आता आपण निघालोय. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. अशा प्रकारे मस्त सकाळ झालेली आहे. पक्ष्यांचा हे किलबिलाट येतोय. आम्ही थोडं ग्रामीण ठिकाणी राहतो, वांगणीसारख्या ठिकाणी राहतो. त्या ठिकाणी तुम्हाला गावासारखी वाईब भेटते. बाजूनेच ट्रेन चालली आहे. ट्रेनचा आवाज ऐकायला येतोय. सकाळी सकाळी पाहता आपण लोकांची धावपळ चालू आहे. सगळे लोक कामावरती जाण्यासाठी स्टेशनकडे चाललेले आहेत. कसं असतं ना मित्रांनो, दिवसभर काम करायचं आणि रात्रीची पुन्हा आपल्या घरी तेच रूटीन, तोच प्रवास. तसं म्हणायला गेलं तर जे दिवसभर काम करतात आणि रात्री घरी येतात त्यांच्या आयुष्यात काम आणि घर ह्याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं. खरी लाईफ जगतात ते गावाकडचे लोक. मस्तपैकी जाणं, शेतात काम करणं, राहणं. तुम्ही बघू शकता. मला खूप आवडतं गावाकडची लोकांचं राहणीमान, त्यांचा साधेपणा, त्यांची जीवनशैली. हा आपला स्टेशन रोड आहे. आपण स्टेशनकडे चाललोय, बघू शकता. असं ट्रॅकवरून आपण चालत जातो स्टेशनकडे. स्टेशनचा डिस्टन्स तसा अगदी जवळच आहे. 5 ते 10 मिनटामध्ये मी स्टेशनला पोचतो नेहमी. विचार केला मित्रांनो की काहीतरी बनवावं आपल्या प्रेक्षकांसाठी. तसा तर वेळ नसतो, पण मी नेहमीच प्रयत्न करेल की तुमच्यासाठी काहीतरी आणण्याचा आणि आपल्या व्ह्युअर्सला बघण्यासाठी. मित्रांनो, आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. स्टेशनवर पोचलो आहेत मित्रांनो आपण आता. तुम्ही पाहू शकता की वांगणी स्टेशनला एवढी गर्दी असते. 2 वर्ष आधी ही गर्दी एवढी नव्हती, पण आता कालांतराने इथे लोकांचं राहण्याचं वास्तव वाढल्याने इथे तुम्ही बघू शकता पूर्ण स्टेशन वरती पब्लिक आहे. इथे आमच्या सायडिंगला लोकल लागतात. त्या लोकल आम्हाला रात्रीच्या वेळेस खूप उपयोगी पडतात. ज्यावेळेस आम्ही लोक बदलापूरवरून आम्हाला ट्रेन नसतात तेव्हा आम्ही या सायडिंग लोकलनीच वांगणीला येतो. बघू शकता आपण. तर माझे मित्र लोक उभे आहेत, माझे ग्रुपमधली गँग. हा वांगणी स्टेशन तुम्ही बघू शकता स्टार्ट टू एंड असं पूर्ण भरलेला असतो. त्या कॉर्नरला आपलं तिकीट काउंटर आहे. या ठिकाणी आपल्या मालगाड्या लागतात. वांगणी स्टेशनला सायडिंग असल्यामुळे दोन्ही साईडला मालगाड्या किंवा लोकल उभे राहतात. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हा जो पूल बनला आहे, जो ब्रिज, तो नुकता आत्ताच बनलेला आहे. जस्ट आताच काही दिवसांपूर्वी हा ब्रिज रेल्वेने आपल्या प्रवाशांच्या सेवेसाठी ओपन केलेला आहे.
लोकल मुंबई CST 816 वांगणी. हिला पण किती गर्दी असते बघू शकता आपण. आणि माझा डब्बा तो आहे, आपण या डब्यामध्ये असतो. वांगणीला पण एवढी गर्दी असते बघा मित्रांनो. अरे मित्रांनो, आपण आपल्या डेस्टिनेशनवर उतरलो आहे, विठ्ठलवाडी स्टेशनला. आता इथून हार्डली एक 20 ते 25 मिनटाचा रन आहे. त्याच्यावरून आपण आपल्या ऑफिसला पोचेल. आपली बाईक असते कंपनीची इथे आपल्याला, त्याच बाईकने आपण आपल्या ऑफिसवर जातो.
तर मित्रांनो दुपारी 1:30 वाजता नंतरून आपण जेवण केलं. जेवणानंतरून आता वाजले 4:30ला टी ब्रेक असतो आपला. टी ब्रेक झाल्यावरती आता मला अजून कलेक्शनला पण जायचं आहे. पण आता आपल्या या गाड्या धुवायचं काम चालू आहे. गोडाऊनच्या गाड्या आहेत या, आपल्या 2 गाड्या आहेत. त्यानंतरून मला मग कलेक्शनसाठी जावं लागेल. आपले दोन्ही पण पोरं अगदी मेहनतीने आपले नेहमीप्रमाणे या गाड्या धुतात. 15 दिवसातून एकदा आपण या गाड्या धुतो. एकदम शॅम्पू वॉश करतोय. अशाच प्रकारची वेगवेगळी कामं दिवसभर केली जातात. प्रकारे दोन्ही गाड्या आपल्या धुवून झाल्यात मित्रांनो. आता मी कलेक्शनला आलो आहे. कलेक्शन करायसाठी आपण जे पण काय प्रोडक्ट देतो त्याचं 1-2 दिवसानंतर आपण पेमेंट कलेक्ट करायला येतो. तर मी कलेक्शनला आलो आहे बाईक घेऊन. कलेक्शन मेथड कशी असते हे तर मी तुम्हाला सांगू नाही शकत, कारण की कंपनीचे रूल्स आणि रेग्युलेशन तुम्हाला माहिती आहेत. आता अजून 2 पार्ट्यांकडे जायचं आहे. त्यानंतरून मी पुन्हा एकदा गोडाऊनला जाणार आणि मग त्यानंतरून घरी निघायची पॅकिंग चालू करणार. फायनली मित्रांनो आपण आपल्या वेअरहाऊसला आलेलो आहे. जे काय दिवसाचं आपला नित्यनियम होता तो मी एक छोट्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो कसं वाटलं मला नक्कीच कळवा. लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जितक्या पण मित्रांनो होईल तेवढ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणत असाल मित्रा काम काय करतो नेमकं. मला माझं काम तुम्हाला सांगतो मित्रांनो. मी हा वेअरहाऊस सुपरवायझर म्हणजेच गोडाऊन इन्चार्ज आहे आणि या ठिकाणी गोडाऊनसोबत प्लस मी मार्केट पण सांभाळतो. मार्केटमध्ये जेवढे काही आपले कस्टमर आहेत त्यांच्याशी बॉन्ड ठेवण्याचा संबंध माझा असतो. पार्टनरना दिलेलं प्रोडक्ट त्याचं कलेक्शन मी घेतो आणि जे काही कलेक्शन घेतो ते डेली बेसिसवरती मी संध्याकाळी माझ्या अकाउंटंट आहे तिच्याकडे मी तो हँडओव्हर करतो आणि अशा प्रकारे माझा दिवस हा संपतो. अशा कामाच्या धावपळीमध्ये हा माझा दिवस निघून जातो. आताही आपला दिवस संपलेला आहे आणि आता मी माझं काम संपलं आहे. आता थोड्या वेळात मी निघणार आहे पुन्हा आपल्या घरी. तर बघत राहा पुढे अजून. फायनली अशा प्रकारे मी स्टेशनला विठ्ठलवाडी स्टेशनला आलो आहे. विठ्ठलवाडी स्टेशनला पोहोचलो मित्रांनो आपण. आता 7:26ची आपली लोकल येते. ह्या लोकलने आपण कर्जतच्या दिशेने रवाना होऊ. आता आपली कर्जतला जाणारी लोकल सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मवरती आलेली आहे. आपण आता वांगणी स्टेशनला उतरलो आहे. हार्डली इथून 5 ते 10 मिनटावर आपलं घर आहे आणि अशा प्रकारचा आजचा आपला हा पूर्ण ब्लॉग होता. तर मित्रांनो कसा वाटला मित्रांनो आपण वांगणी स्टेशनला पोचल्यानंतर आता घराजवळ पोचलो आहे. मित्रांनो व्लॉग बघत असताना तुम्हाला व्लॉगमध्ये थोडंसं व्हिडिओ हलताना दिसले असेल बिकॉज आपला मोबाईल एवढा खास नाही आहे पण ठीकठाक आहे. त्याच्यातून कसं थोडंसं स्टेबलायझेशन नसल्यामुळे व्हिडिओ थोड्या हलत होत्या. तरी पण तुम्ही मला सांगा नक्की की व्हिडिओ तुम्हाला कशा वाटल्या. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना पण सांगा. आजचा ब्लॉग हा इथेच मी एंड करतो. थँक्यू.